शंभू राजा, शिवपुत्र शंभू राजा, स्वराज्याचा धाकला धनी, वाघाला फाडणारा आणि हत्तीलाही झुंजवणारा आमचा लढवैया राजा, औरंगजेबाच्या 5 लाख फौजेलाही ज्यांनी 9 वर्षे झुंजवलं, स्वराज्यातील एकही महत्वाचा किल्ला औरंगजेबाला ज्यांनी जिंकू दिला नाही असा आमचा राजा. आज 350 वर्षे होऊन गेली, पण खोट्या इतिहासाने कलंकी झालेला आमचा राजा शंभू राजा. वाईट वाटत, खरंच वाईट वाटत. खरा संभाजी राजा कोणाला कळलाच नाही. अवघ्या 32 वर्षे वयात आपल्या आयुष्याचं सोनं केलेला, वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिणारा संस्कृत पंडित राजा, 8 भाषांचं ज्ञान असणारा गुणवंत राजा, 120 लढाया खेळला पण एकही हार नाही, एकही तह नाही असा पराक्रमी राजा, परस्त्री माती समान ही शिकवण देणारा आमचा संस्कारी राजा कधीही आम्हाला समजलाच नाही. चला तर मग जाणून घेऊया या मृत्युंजय महापराक्रमी छाव्याची कहाणी. स्वराज्याचा हा पुन्हा जन्मास यावा. पितृ देशासाठी अनेक वनवास, उत्तर दक्षिण दिग्विजयाच्या मनी ठेवून घ्या. स्वराज्य रक्षणासाठी याने आश्वासन आणले सिंहासन, दुसऱ्यासाठी झटला जन्मभर आमचा ढाकला राजा. धर्मराजा हा जगविस्त्र हा कवी मनाचा राजा, वंदन आमचे स्वीकारावे हे संभाजी राजा, हे संभाजी राजा, हे संभाजी राजा. शूरवीराचा वीर धीर गंभीर ज्ञानी कविराजे, चहुमुलकी टंका वाजे, शिवपुत्र शंभुराजे, शिवपुत्र शंभुराजे, शिवपुत्र शंभुराजे. शंभूराजे अवघ्या 2 वर्षाचे असताना मातृछत्र हरपलं. राणी सईबाईंचं निधन झालं. त्यानंतर
पिता छत्रपती शिवाजीराजे यांच्या छत्रछायेत आणि माँसाहेब राजमाता जिजाऊ यांच्या चालत्या बोलत्या विद्यापीठात आयुष्याचे धडे गिरवत असताना काळा दिवस उजाडला. 3 एप्रिल 1680. या सह्याद्रीच्या कुशीत माणूस म्हणून जन्माला आलेल्या, प्रत्येकाचं श्रद्धास्थान असलेल्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजांचं निधन झालं. स्वराज्य बोरकं झालं. दख्खन से खबर आई है जामो, दख्खन का शिवा मराठों का छत्रपति इस दुनिया से रुखसत हो गया है. दान तरस गए पर आज भी कोई अच्छी खबर नसीब नहीं हुई. शिवा जैसा दुश्मन अब मिलेगा कहाँ? संभाजी महाराजांच्या कोवळ्या खांद्यावर स्वराज्याची जबाबदारी पडली. अवघ्या 23व्या वर्षी स्वराज्याचा छावा छत्रपती झाला. छत्रपती शिवाजी राजांच्या निधनानंतर आरामात स्वराज्य काबीज करता येईल या इराद्याने खुद्द दिल्लीपती अलमगीर औरंगजेब 5 लाखाची फौज घेऊन स्वराज्यावर चाल करून आला. पण संभाजी राजांनी त्याला तब्बल 9 वर्ष झुंजवला. स्वराज्यातील एकही महत्वाचा गड औरंगजेबाला जिंकू दिला नाही. वैतागलेला औरंगजेब स्वराज्य घेण्याच्या इराद्याने बहादूर गडावर ठाण बांधून बसला. जाबना, आपके वफादार महाबत खान ने संभा को कैद करने के लिए पूरा जोर लगाया है. जल्द ही उस काफर बच्चे संभा को हराकर पूरा दक्खन निकल लेंगे हम. बेवकूफ हो तुम. 350 पूरे 350 किले हैं संभा के इस दक्खन में. एक रामशेष किया 6 साल लड़कर भी जीत ना सके हम, और तुम दक्खन निकलने की बात कर रहे हो. बेवकूफ. देखो देखो, क्या है ये, क्या है? शाही किमांश हुजूर. पिछले 5 साल से हमने इसे अपने सर पर नहीं रखा. क्यों जानते हो? जब तक उस काफर संभा को हराकर पूरा दक्खन नहीं जीत लेता, तब तक ये किमाश नहीं पहनूंगा. ये कसम खाई है मैंने. इस आलमगीर सल्तनत का शहंशाह पिछले 9 साल से इस दक्खन की मिट्टी में भटक रहा है. जैसा शहंशाह और जैसी ये सल्तनत. शहंशाह होकर भी शहंशाह का ताज ना पहनना. और
कुछ तो शर्म करो। जाओ जाओ, कुछ तो करो, जाओ उस काफर के बच्चे संभा को पकड़ लाओ, जाओ। जी हुजूर। मुजरा राजे, स्वतःला वतनदार समजण्याची गफलत करू नका. या हिंदवी स्वराज्यात आजपर्यंत आबासाहेब वा आम्ही देखील अद्याप तरी कोणत्याही सरदारांना वतन दिली नाहीत. तुमच्यासारखाच स्वराज्यातील प्रत्येक जण केवळ आपल्याच वतनाचा विचार करू लागला तर काय गत होईल या हिंदवी स्वराज्याची. महाराज, स्वराज्य नंतर आधी आम्हास आमचे वतन हवे आणि आपण नाही दिले तर नाही दिले तर काय गणोजी. महाराज, आपणास ठाऊक नाही, मोगलांनी आम्हास मोठ्या मुलकाची वतनदारी देऊ केली आहे. गणोजी निघा तुम्ही. सामोपचार संपला. काल परवाचे ते मोघल, त्यांचा जर तुम्हास एवढा कळवळा येत असेल तर खुशाल जा त्या मोघलांबरोबर. तुम्हा शिर्क्यांना अद्दल घडवण्याची ताकद आहे आमच्या मनगटात. काहीही झालं तरी तुम्हा स्वतंत्र देऊन या स्वराज्यातील गोरगरीब जनतेवर अन्याय होऊ देणार नाही आम्ही. चालते बा. गणोजी शिर्के रागाने निघून जातात ते सरळ औरंगजेबास फितूर होतं. संभाजीराजे संगमेश्वर येथील सहदेशांच्या वाड्यावर विश्रांती घेत आहेत. ही खबर ते औरंगजेबास देतात. सक्का मेहुणा पक्का वैरी निघतो. संभाजी महाराज वाड्यावर आहेत ही बातमी मिळताच मुघल फौज सरदेसाईंच्या वाड्यावर हल्ला चढवते. राजा घात झाला. राजा मालूजी, काय झालं? काय गडबड? राजा, वैरी घाट वरांडून संगमेश्वरावर चालून येते. अव 600-700 स्वारांचा तांडा आहे. राजा, निघा तुम्ही. नाही मालोजी, तुमच्या तसल्या खांद्यांवर स्वराज्य सोपवून जायला राजे झालो नाही आम्ही. मरू इथंच, झुंजूही इथंच, पण रण सोडून पळणार नाही. राजा, तुम्हाच खंडोबाची हान आहे. राजा निघा. राजा, हो राजाजी, आपण निघावं. आम्ही आहोत इथे. नाही कवीजी, कदापि नाही. अहो, या तलवारीनं फितुरांची मुंडकी छाटली, फिरंग्यांवर जरब बसवली, ती तलवार आम्ही म्यान करू म्हणता? नाही कवीजी, ते होणे नाही. हर हर से पहले डाल दो जंजीरें इन हाथों में और जितनी जल्दी हो सके निकलो यहां से. चलो. संभाजीराजे कैद झाले. छावा संभाजी राजा जेरबंद झाला. फितुरांची चाल यशस्वी झाली. संभाजी राजा आणि कवी कलशांना कैद करून मुकर्रफ खान आणि इकलास खान निघाले. संगमेश्वर ते बहादूरगड हे 350 मैलाचं अंतर चालत 4 दिवसात पार केलं. कुत्र माग लागल्यासारखे मुकर्रफ आणि इकलास पळत होते. पण दुर्दैव मराठ्यांचं, किल्ल्याच्या तटा शेजारून राजांना नेलं जात होतं, पण तटावरच्या धारकऱ्यालाही माहित नव्हतं. गावाच्या वेशीवरून त्यांना नेलं जात होतं, पण गावातल्या वारकऱ्याला आणि गावकऱ्यालाही माहित नव्हतं की आपला राजा कैद झालाय. सर्वांना कळेपर्यंत संभाजी महाराजांना बहादूरगडावर नेण्यात आलं.
जी शंभू, जब तक स्वराज की आग जलती रहेगी ये धुआं भी उड़ता रहेगा शंभू। जी शंभू, टिकने में कैसे होता है? ये जान के क्या करोगे शंभू? आपको तो आपके शत्रु कभी नजर ही नहीं आने वाले। आपकी शक्ति इतनी विशाल है कि शत्रु मजबूरन पीछे से ही वार करेगा। आपके सामने आने में हिम्मत नहीं होगी उसमें। हुजूर हुजूर हुजूर, संभा पकड़ा गया। आखिर काफर का बच्चा संभा मिल ही गया। संभा, झुक जाओ अलम बना के सामने। राजा है वो, झुकेंगे नहीं, झुकाएंगे। खामोश, चुप, एकदम चुप। याद रख, कैद में है तू। चुप रहो। सबूर, असद, सबूर। अभी बहुत कुछ पूछना है इसे। 9 बरस का था तब ये मिला था हमें आगरा में, और हमने इसे पूछा भी था, क्यों रे संभा, डर नहीं लगता हमारा? तब इसने जवाब दिया था, हमें किसी से डर नहीं लगता, बल्कि हमारी वजह से सबको डर लगता है। सच कहा था काफिर ने। कभी कलेजे को ठंडक नहीं मिलने दी इसने, लेकिन नहीं, अब नहीं। आज कैद में है तू हमारे। हाथी, घोड़े, तोप, तलवारें, फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है। काफिर के बच्चे, याद रख, हमारी कैद में है तू। ले जाओ इसे हमारी नजरों के सामने से और निकाल दो इसकी मगरूर आंखें दबती सलाखें डालकर। इसकी आंखें हमें जलाती है। खींच लो इसकी नापक जबान, तोड़ दो इसके दोनों हाथ, और बताने से इनकार कर दे तो काट डालो इसका सर। और हाँ, हर सजा का अमल पहले इस शायर पर करो। क्षमा करना शंभुगा मात्या, हमारी वजह से आपको इस पीड़ा से गुजरना पड़ रहा। इस पीड़ा में ही जीवन का सुख है महाराज। सुदामा को कैसा दर्द जब उसके हमदर्द कृष्ण हो उसके कद। ये कहाँ ले जा रहे हो इन्हें? रिहा कर रहे हो क्या? इनके शब्द इच्छाधारी हथियार हैं, कभी तीर बन जाते हैं, कभी तलवार। माते, याद है हमने कहा था आपसे एक बार कि हम आपसे कविताओं की प्रतियोगिता करेंगे, और हमने कहा था कि आप बिना प्रतियोगिता के विजयी हैं। मन के जीते जीत है,
मन के हारे हार गए जो बिन लड़े, उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार जो देखे ना सपना। सपनों का अधिकार असल अधिकार है अपना। अपनों की खातिर करना कुछ आज हमें, अजर अमर कर देना है स्वराज हमें। तू माटी का लाल है, कोई कंकड़ या फूल नहीं। तू सदा बदल के रख देगा, इतिहास लिखेगा भूल नहीं। तू भोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है। ये अंधकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है। सेवक का आखिरी मुद्रा स्वीकार कीजिए राजे। जा रहे हैं आपके शत्रुओं के चोट पर लगने। हमने कहा था हम नमक है महाराज। तुम नमक नहीं चंदन हो गई, तुम तिलक हमारे माथे का। कविताएं खत्म हुई राजे, अंत में जीत आपकी हुई। जनमानस के धूप रहोगे, चरम चमकती धूप रहोगे। प्रसन्न रहे माता जगदम्बा और छत्रपति और सचर संबा। हम नमक है महाराज, हम नमक है। 40 दिवस, तब्बल 40 दिवस अत्याचार चालला होता. राजांचं कातडं सोलून काढलं, त्यावर मिठाचं पाणी टाकलं. कोणीतरी यायचा गुडघ्याच्या वाट्या कापून न्यायचा, कोणीतरी यायचा हाताची बोटं छाटायचा. अरे किती किती सोसला असेल माझ्या राजानं, किती सोसला असेल. आपण शिवछत्रपतींचे पुत्र आहोत, या अस्मितेसाठी स्वराज्यासाठी सहन केलं तब्बल 40 दिवस. अखेर तो औरंगजेबी म्हणत राहिला, किस मिट्टी से बना था ये, हमने आंखें निकाल दी उसकी, लेकिन उसकी आंखें झुकी नहीं हमारे सामने. हमने जबान काट दी उसकी, लेकिन उसने मांगे नहीं अपने जबान से रहम के 2 लफ्ज. हमने हाथ काट दिए उसके, लेकिन उसने नहीं फैलाए हाथ हमारे सामने. हमने पांव काट दिए उसके, लेकिन उसने नहीं टेके घुटने हमारे सामने. हमने गर्दन काट दी उसकी, लेकिन उसकी गर्दन झुकी नहीं हमारे सामने. सचमुच छावा था छावा, शेर शिवा का छावा. अरे परवरदिगार, तेरे जन्नत के दरवाजे खोल दे. इस मिट्टी के लिए कुर्बान होने वाला एक नेक बंदा तेरे पास आ रहा है. वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी आपल्या या रणझुंजार राजानं औरंगजेबाला शरण न जाता मृत्यूच्या वेदीवर मस्तक चढवलं. ज्यांच्या पुढे पातशाही नतमस्तक झाला, साक्षात मृत्यूही ओशाळला.